उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील देवी पाटण मंदिर हे 51 शक्तिपीठांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे आणि जागृत देवस्थान मानले जाते। या मंदिराला पाटेश्वरी देवी मंदिर असेही म्हणतात। पौराणिक महत्त्व। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी जेव्हा सती मातेच्या शरीराचे खंड केले तेव्हा तिचा डावा खांदा वामास्कंदा या ठिकाणी पडला होता। पाता पडणे या शब्दावरूनच या नगरीचे नाव पाटण पडले असे मानले जाते। विराजमान रूप येथे माता सती पाटेश्वरी मातेश्वरी रूपात विराजमान आहे। भैरव येथील भैरवाला कपिल या नावाने ओळखले जाते। ऐतिहासिक आणि धार्मिक वैशिष्ट्ये। हे मंदिर केवळ शक्तिपीठच नाही तर ते नाथ संप्रदायाचे देखील एक प्रमुख केंद्र आहे। भगवान परशुराम असे मानले जाते की भगवान परशुरामांनी याच ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती। राजा कर्ण महाभारतातील दानशूर कर्ण दररोज या ठिकाणी येऊन कुंडात स्नान करत असे आणि मातेची पूजा करून 1.25 मण सोने दान करत असे अशी मान्यता आहे। गुरु गोरक्षनाथ या मंदिराचा संबंध नाथ पंथाचे प्रणेते गुरु गोरक्षनाथ यांच्याशी जोडला जातो। त्यांनीच या मंदिराची स्थापना केली असे मानले जाते, त्यामुळे या मंदिराचे व्यवस्थापन आजही नाथ संप्रदायाद्वारे केले जाते। मंदिराची रचना आणि उत्सव। सूर्यकुंड मंदिराच्या परिसरात एक पवित्र सूर्यकुंड आहे। भाविक येथे स्नान करणे अत्यंत शुभ मानतात। अखंड ज्योत मंदिरात मातेची एक अखंड ज्योत तेवत असते, जिचे दर्शन घेण्यासाठी दूरदूरवरून भक्त येतात। नवरात्री उत्सव चैत्र आणि अश्विन नवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते। विशेषतः नेपाळमधून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात, कारण हे मंदिर नेपाळच्या सीमेजवळ आहे। प्रवासाची माहिती। स्थान हे मंदिर उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील तुलसीपूर या तालुक्यात आहे। कसे पोहोचायचे? रेल्वे तुलसीपूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे गोरखपूर आणि गोंडा या शहरांशी जोडलेले आहे। रस्ता बलरामपूरपासून हे अंतर साधारण 28 किमी आहे। उत्तर प्रदेश परिवहन मंडळाच्या बसेस आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात। विशेष माहिती। या शक्तिपीठाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मातेची कोणतीही मूर्ती नसून एका गर्तेची खड्ड्याची पूजा केली जाते, जिथे मातेचा खांदा पडला होता। या खड्ड्यावर चांदीचे छत्र आणि वस्त्रे चढवून देवीचे रूप साकारले जाते।